रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, हळदीचा बाजारभाव थोडीफार सुधारणा दिसून येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज घडीला आजच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांना दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील जे शेतकरी वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगतात त्यांना नम्र सूचना की वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगताळी कोणत्या आडत व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांगावी ही नम्रतेची विनंती। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे। तर शेतकरी बांधवांनो, पाहू शकता लिलाव कक्ष क्रमांक 1 मध्ये हळदीचं बोलीपतचं बीट चालू आहे। तर आजच्या बोलीपतच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गाडी पाहू शकता 13,975 रुपये। ₹13,075 रुपये। ही गाडी पाहू शकता 13,700। ₹13,300 रुपये गाडी। बंडा पाहू शकता 12,900। ही गाडी पाहू शकता 129 कट्ट्याचा लॉट आहे। 14,280 रुपये विकलेला आहे। गाडी पाहू शकता 14,000 रुपये विकलेली। ही गाडी पाहू शकता 15,000 रुपये विकलेली। छान माल आहे, पाहू शकता। ₹13,490 बंडा पाहू शकता। ₹13,450। हा बंडा पाहू शकता 13,000 रुपये विकलेला आहे। गाडी पाहू शकता 14,280 रुपये। तुकडी पाहू शकता 13,500 रुपये विकलेली आहे। चांगली तुकडी पाहू शकता आपण। गाडी पाहू शकता 13,925 रुपये। ही गाडी पाहू शकता 13,585। तेरह 895।
हा बंडा पाहू शकता 14,000 रुपये। ही काडी पाहू शकता 14,410 रुपये। हे राहत 13,340 14,000 रुपये काडी पाहू शकता। चौदा 595। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील हळदीच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद 12,500 रुपयापासून वरी 15,000 रुपयापर्यंत विकलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडत व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री आणावी ही नम्रतेची विनंती। तर शेतकरी बांधवांनो, हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं अपडेट। ते अपडेट आपल्याला कसं वाटलं आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं। तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास शेतात थांबतो, तो रजा घेतो। तोपर्यंत धन्यवाद।